नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण बघणार आहोत वैद्य कायस्थम जे की सदाशिव पेठ येथे स्थित आहे. त्यांचं फिश टेक अवे काउंटर यांचं फिश हे सदाशिव पेठेत खूप फेमस आहे. तसंच यांच्याकडे ऑर्डरप्रमाणे तुम्हाला मासे तयार करून मिळतील. तुम्हाला मासे यांना आणून द्यायचे आणि ते त्यांचा मसाला वापरून तुम्हाला मासे तयार पण करून देतील. तसेच यांच्याकडे चिकन आणि मटण बिर्याणी पण मिळते. त्यांची चिकन आणि मटण बिर्याणी CKP पद्धतीची आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, मी तुषार वैद्य, सदाशिव पेठ पुणे 30 इथं आपलं कायस्थम वैद्यच कायस्थम नावाने पार्सल काउंटर आहे, जिथं आपण CKP पद्धतीने सी फूड देतो. पार्सल सिस्टीम आहे आपल्याकडे. फक्त आपल्याकडे डायनिंग किंवा असं काही नाहीये. गेली 5 वर्ष 5.5 वर्ष आपलं हे आउटलेट चालू आहे. सो आजपर्यंत या आउटलेट मधून आपण मासे देत आलोय. फिश फ्राय, फिश करी, फिश मसाला अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण इथं देत असतो लोकांना. बेसिकली काल माझ्याकडे एका क्लायंटने ऑर्डर दिली होती की आज संध्याकाळी ते इथं खायला येणार आहेत. कारण जरी आपला डायनिंग सेटअप नसला तरी काही लोक इथं बसून खातात. सो ते खायला येणार त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्याकरता आपण एक आज प्लॅन केलेली रेसिपी होती, ते म्हणजे आपण कोळंबीचं लिप्त देणार आहोत. आपण त्यांना बोंबील फ्राय देणार आहोत आणि वैद्यच कायस्थम कोळंबी वैद्यच कायस्थम स्पेशल ही नवीन डिश आपण आज एक बनवतोय त्यांच्याकरता खास. कारण त्यांना काहीतरी सरप्राईज आयटम खायचा आहे. तो आपण त्यांना सरप्राईज म्हणून आज ही डिश बनवतोय, तर ती आपण आज दाखवूया. आपण पहिल्यांदा बनवणार आहे कोळंबीचं लिप्त, ज्याला मी कोळंबी मॅरिनेट करून घेतलेले. कोळंबी मॅरिनेट करण्याकरता आधी ती पील करून त्यातले धागे काढून घेतलेले आहेत. आपला CKP मसाला आहे, जो आपण तिखट, मीठ आणि बाकी काही गोष्टी वापरून बनवतो. हा वैद्यच कायस्थमचा CKP मसाला आहे. हा आपण मॅरिनेशनला वापरलेला आहे. बाकी तिखट, मीठ तर मी तुम्हाला सांगितलं ते आहे. यांनी आपण कोळंबी लिप्त बनवायला आधी सुरुवात करूयात. कोळंबीचं लिप्त बनवण्याकरता आपण पॅन मध्ये पहिलं तेल घेतलेलं आहे. मी आपल्या हॉटेलला तेल वापरताना कंपल्सरी शेंगदाणा तेलच वापरतो. तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर CKP मसाला आपण त्यात ऍड करतोय. यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी CKP मसाल्यातच आपण मॅरिनेट केली होती, तिखट, मीठ, हळद वगैरे वापरून. आता ही कोळंबी आपण व्यवस्थित चवताळून घेणार आहोत. कोळंबी चवताळली व्यवस्थित गेली पाहिजे, कारण त्यातनं पाणी काढून टाकणं खूप गरजेचं आहे. व्यवसायाला सुरुवात कशी आहे? व्यवसायाला सुरुवात म्हणजे एकतर बनवण्याची आवड होती. पूर्वी खूप हॉटेल भाड्याने चालवायला घेत होतो मी 2005 साली वगैरे. सेटअप भाड्याने चालवायला घेतो. मध्यंतरी काही कारणास्तव मी त्या लाईन मधनं बाहेर पडलो आणि बाकी याच्यात होतो. आता हे स्वतःच्या जागेत मी चालू केलंय. छोटी जागा आहे, त्यामुळे पार्सल काउंटर चालू केलेलं आहे. कोळंबीचा वास तुम्हाला यायला लागलेला असेल शिजतानाचा. यात थोडस आपण तिखट आणि मीठ वाढवूयात. आपण या हॉटेलमध्ये ज्या गोष्टी वापरतो त्या सगळ्या ब्रँडेड आहेत. तिखट पण आपण कंपल्सरी एव्हरेस्टच वापरतो. पाणी वाढवूयात थोडं.
आता आपण कस्टमरने सांगितल्याप्रमाणे जी सरप्राईज डिश त्यांच्याकरता आजच नवीन बनवतोय ती म्हणजे कोळंबी वैद्यच कायस्थम स्पेशल. पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे, हीट करायला ठेवलेलं आहे. या रेसिपीला तेल थोडंसं जास्ती लागेल आपल्याला. यात आपण प्रॉन्स घेतोय. आणि मगाशी बघितल्याप्रमाणे प्रॉन्स आपण छान फ्राय करून घेणार आहोत या तेलात. हे फ्राय करतानाच आपण त्यात तिखट, मीठ, काश्मीरी तिखट, वन सेकंड एक सिक्रेट मसाला आहे. आणि आपली डिश तयार झाली. आपण आता बोंबील फ्राय बनवतोय, त्याकरता तेल गरम करत ठेवलेलं आहे तव्यावर. तेल गरम झालं की नाही आपण थोडंसं पीठ टाकून चेक करू, कारण बोंबीला तेल खूप गरम करायला लागतं. काय काढायचं बोंबलाला आपण आपला सिकेबी मसाला जो मी मगाशी दाखवलाय तो सिकेबी मसाल्याने फक्त मॅरिनेट असतं, बाकी कुठलाही ऍडिशनल मसाला आपण वापरत नाही. चांगले बोंबील कसे होते? चांगले बोंबील म्हणजे बोंबील जाड पाहिजे, त्याच्यात छोटे काटे जे असतात ज्याला आपण केस म्हणतो ते केस खूप नसले पाहिजेत, आणि ते खाताना मग ते इरिटेट करतात जिभेला आपल्याला. पण जाड व्यवस्थित बोंबील असेल तर तो टेस्टी असतो. खूप पातळ असला कामा नये, खूप जाड पण असलेला कामा नये. आणि कलर मारलेले बोंबील घ्यायचे नाही. जनरली बोंबील गुलाबी लाल असे दिसतात, आपल्याला वाटतं ते फ्रेश आहेत पण ते कलर मारलेले असतात. तुमचं सिक्रेट फूड आहे त्याचं स्पेशालिटी काय आहे, वैशिष्ट्य आणि वेगळे पण काय? वैशिष्ट्य म्हणजे आपण कोकण बेस आहे सिकेपी ही कास्ट, त्यामुळे कोकण बेसच फूड आहे. पण सिकेपी लोक आम्ही कोकमच्या ऐवजी चिंच वापरतो आंबटपणा करता. आणि आम्ही गरम मसाला वगैरे माशाला वापरत नाही. गरम मसाला, कांदा हे काही यूज केलं जात नाही. तो मटन, चिकन आणि मासे या रेसिपीज वेगवेगळ्या असतात. सिकेबी लोकांचं वैशिष्ट्य म्हणता येईल की त्यांची प्रत्येक रेसिपी वेगळ्या स्टाईलची बनलेली, प्रत्येक रेसिपीला मसाला वेगळा आहे.
एकाच मसाल्यात सगळं नाही बनवलं जात. तुमचे चार्जेस किती आहेत? म्हणजे तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळतात? आपण बोंबील आणि सुरमई ठेवतो. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळतात आणि त्या माशांच्या डिशची किंमत काय? आपण बोंबील सुरमई हे 2 आयटम ठेवतो हॉटेलमध्ये जनरली. कोळंबी कधीतरी असते, कारण आपलं इथे हॉटेल असल्यामुळे जनरली चालणारे जे आयटम आहेत ते बोंबील आणि सुरमई आहेत. या व्यतिरिक्त क्लायंट म्हणून तुम्हाला जर काही वेगळं खायची इच्छा आहे तर आपल्याकडे तुम्ही मासे आणून दिल्यास बनवून मिळतील अशी स्कीम आहे. तुम्हाला जो मासा खावासा वाटतोय तो माझ्याकडे आणून द्या, मी तुम्हाला बनवून देईन. ज्याचे आपण मेकिंगचे चार्जेस घेतो किलोला 800 रुपये आणि सुरमई आणि बोंबील याचे चार्जेस त्या दिवशीच्या फिशच्या रेट प्रमाणे साधारण 300 रुपये फ्राय बोंबील फ्राय प्लेट आहे. त्यात पीस किती येतात हे त्या दिवशी बोंबीलचा साईज किती मिळाला, 1 किलोत किती बोंबील आले याच्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. सुरमई पण साईजवर रेट आहे. आपले बोंबील फ्राय झालेले आहेत. माझं नाव रवींद्र कुलकर्णी आहे आणि साधारण 4.5 ते 5 वर्ष मी यांच्याकडे रेग्युलर येतो आहे आणि फिश घेऊन जातो. मोस्ट ऑफ द टाइम मी पार्सल घेऊन जातो, पण कधी कधी जर वाटलं मूड आला तर मग इथंच बसून काउंटरला पण खातो. तसं मी ना काल फोन केलेला होता यायच्या की उद्या मी येतोय आणि मला काहीतरी एक स्पेशल तुम्ही बनवून द्या म्हणून. तर त्यानुसार त्यांनी माझ्यासाठी मला सांगितलं की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तुम्ही या, तुम्हाला मी देतो म्हणून. आणि आज त्यांनी आता माझ्यासाठी एक डिश बनवलेली आहे की कोळंबी कायस्थम स्पेशल म्हणून. तर ती आता आपण ट्राय करून बघू. बेसिकली काय आहे की हे ऑथेंटिक सिकेपी फूड सर्व करतात आपल्याला. त्यामुळे यांच्याकडे मी आलो तर माझी नेहमीची ऑर्डर असते कोळंबीचं लिप्त किंवा सवताळलेली कोळंबी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याकडचं सुरमई फ्राय अतिशय सुंदर आपल्याला ते देतात म्हणून. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम मी या गोष्टी यांच्याकडे घेऊन जातो. फारच सुंदर चव आहे. ऑथेंटिक सिकेपी पद्धतीची जशी नेहमी मिळतं तशीच चव आहे आणि इतकी वर्ष मी खातोय, चवीमध्ये कुठलाही फरक नाही आहे. हो, मी आज हे पहिल्यांदा खाल्ली, फारच सुंदर आहे. तुमच्याकरताच बनली आहे या हॉटेलला बेसिकली. आता इथून पुढे ती चालू असते. नाही, बेस्ट बेस्ट. आणि तुम्ही तुमच्या मेनूमध्ये ठेवा रेग्युलर. जनरली मासे खाल्ल्यानंतर सोलकढी ही हवीच आणि यांच्याकडे ही अतिशय अप्रतिम सोलकढी मिळते जी प्युअर नारळाच्या दुधातली असते. आणि मेन काय आहे की ते एक पाचक आहे, त्यामुळे सोलकढी मी यांच्याकडनं आवर्जून नेहमी घेऊन जातो. ऑलरेडी माझा अर्धा ग्लास पिऊन झालेला आहे आणि एक तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची होती म्हणून मी केवळ हे सांगितलं. पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा, अतिशय सुंदर सोलकढी यांच्याकडे मिळते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. तसेच आम्ही आमच्या चॅनलवर अस्सल आणि दर्जेदार पदार्थांचे व्हिडिओज आणत असतो, तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.